मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट 36 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांपैकी 19 जणांनी मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात येऊन पदभार स्वीकारला आहे, तर 15 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्र्यांनी पसंतीचा विभाग न मिळाल्याने पदभार स्वीकारला नाही, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे। तर ज्या मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारला नाही त्याचे नाव या प्रकारे आहे: गुलाबराव पाटील पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री, दादाजी भुसे शालेय शिक्षण मंत्री, उदय सामंत उद्योग व मराठी भाषा मंत्री, जयकुमार रावत पणन आणि राजशिष्टाचार मंत्री, अतुल सावे इतर मागास भोजन कल्याण दुग्ध विकास अपारंपरिक ऊर्जा मंत्री, शंभू देसाई पर्यटन खनिकर्म माजी सैनिक कल्याण मंत्री, आशिष शेलार माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्य मंत्री, माणिकराव कोकाटे कृषी मंत्री, दत्तात्रय भरणे क्रीडा व युवक कल्याण मंत्री, शिवेंद्र सिंह राजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री, नरहरी शिरवाळ अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य मंत्री, संजय सावकारे वस्त्र उद्योग मंत्री, भरत गोगावले रोजगार हमी फलोत्पादन खार भूमी विकास मंत्री, मकरंद जाधव मदत व पुनर्वसन मंत्री, प्रकाश आंबेडकर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री। आता नाराज असलेले राज्यमंत्री या प्रकारे आहेत: आशिष जयस्वाल वित्त नियोजन कृषी मदत व पुनर्वसन विधी व न्याय कामगार राज्यमंत्री, माधुरी मिसाळ नगर विकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय विभाग अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री, पंकज भोयर गृह ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार खनिकर्म राज्यमंत्री, मेघना बोर्डीकर सार्वजनिक न्याय आरोग्य कुटुंब कल्याण पाणी पुरवठा सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री, इंद्रजित नाईक उद्योग उच्च व तंत्र शिक्षण आदिवासी विकास पर्यटन जलसंसाधन राज्यमंत्री। या सर्व मंत्र्यांपैकी मंत्रिपदाचा कारभार न स्वीकारलेल्या मंत्र्यांमध्ये एकनाथ शिंदे गटाचे मंत्र्यांची संख्या अधिक आहे। तर ही होती मित्रांनो राज्यात नवीन मंत्रिमंडळ स्थापन केल्यानंतर काही मंत्र्यांनी पदभार न सांभाळण्याच्या बद्दलची माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।